नमस्कार, मी डॉक्टर इंदू जाखड, जिल्हाधिकारी पालघर. काल रात्रीपासनं प्रामुख्याने डहाणू तलासरी या भागांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या अनुषंगाने बरेचसे रस्ते जे आहेत जिल्ह्यातले ते पाण्याखाली गेलेले असल्यामुळे काही ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण रात्रीच एनडीआरएफची इथे उपलब्ध एक तुकडीच्या अनुषंगाने बचाव कार्य सुरू केला होता. त्यासोबतच सकाळी एक एनडीआरएफची तुकडी ऍडिशनली आपल्या जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती तलासरी आणि डहाणू दोन्हीकडे एक एक एनडीआरएफची तुकडीच्या मदतीने तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. आपले जे दोन धरण आहे डहाणू तलासरीमध्ये कुर्जे आणि धामणी दोन्ही धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाण्याचा साठा वाढल्याने निसर्ग त्या ठिकाणी आपल्याकडनं सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने डाऊनस्ट्रीमचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन ते पाण्याचा निसर्ग सुरू केलेला आहे आणि प्रोएक्टिव्हली तिकडे कुठलीही घटना घडू नये म्हणून आपले स्थानिक प्रशासनामार्फत जे नदीच्या नाल्याच्या काठेला लोक जे आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की नदी, नाले तसेच धरणाच्या विसर्गाच्या क्षेत्रात किंवा पाण्याचा प्रवाहाच्या जवळ जाण्याचे टाळावे. सोबतच अनावश्यक प्रवास जो आहे ते कुठेही करू नये. पर्टिक्युलरली बंद केलेले रस्ते आणि पूल यांच्यावरून प्रवास करू नये. जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्थानिक प्रशासनामार्फत दिले जातील त्यांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कुठलीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास तुमच्या स्थानिक प्रशासनाला कॉन्टॅक्ट करावे. यासाठी आमचे तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि पोलिसांचे कर्मचारी सर्व ठिकाणी तैनात आहे. कुठलीही अडचण असल्यास त्यांना संपर्क करून आम्हाला योग्य ती माहिती पोहोचावी जेणेकरून बचाव कार्यास मदत होऊ शकते. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.